नमस्कार, मी प्रज्ञा पोवे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गर फिरदौस्त बर रुए जमी असतो, हमी असतो, हमी असतो. अर्थात पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे असं गेली कित्येक दशकं काश्मीरी नागरिक अभिमानानं सांगतात. पण यापैकीच काही काश्मीरी नागरिकांना सुद्धा नरक यातना भोगाव्या लागल्यात. काश्मीर देशाच्या डोक्यावरचा सुंदर ताज आहे आणि भळभळती जखम सुद्धा. कधी रलीव गलीव चलीवच्या घोषणांनी, कधी हमक्या चाहते आझादीच्या नाऱ्यांनी, कधी बंदुकीच्या गोळ्यांनी गेली 4 ते 5 दशकं काश्मीर अस्वस्थ आहे. या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, काश्मीरी तरुणांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी, सौहार्द स्थापित करण्यासाठी आशेचा एक किरण दिसतो तो संजय नाहर यांच्या सरहद संस्थेच्या रूपानं. धर्म आणि प्रांताच्या सीमांपलीकडे माणुसकी मजबूत व्हावी यासाठी सरहद संस्थेचे कार्यकर्ते काश्मीरच्या खोऱ्यात काम करतायत. काश्मीरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी झटणारे काही कार्यकर्ते आज कट्ट्यावर आलेत. जेव्हा जेव्हा काश्मीरचं खोरं अस्वस्थ होतं तेव्हा तेव्हा संशयाचं एक बोट उगारलं जातं ते स्थानिक काश्मीरी लोकांवर आणि काश्मीर बहिष्काराचा सूरही ऐकू येऊ लागतो. अशावेळी काश्मीरी नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्यासमोर समस्या काय आहेत, काश्मीरमधल्या शांततेला चूड कोण लावतंय, सरकारकडून अपेक्षा काय आहेत, काश्मीरमध्ये काम करताना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, याबद्दल आपण सरहद संस्थेच्या काश्मीरमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधूया. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण प्रज्ञा ह्या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी आपण ह्या सगळ्यांशी ते करत असलेल्या कामाबद्दल आणि ते सरहदशी कसे जोडले गेले याच्याबद्दल आधी जाणून घेऊया. मंजूरची कहाणी ही आहे की तो 1.5 वर्षाचा असताना, त्याचे वडील पोलीस दलामध्ये होते, 1.5 वर्षाचा असताना वडिलांच्या मांडीवर असताना अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून मारलं आणि त्यानंतर त्याच्या आईनं त्याला त्या सगळ्या वातावरणापासून तो लांब राहावा यासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्याला पुण्याला पाठवलं आणि मग तो पुण्यात आला आणि मग त्याचं सगळं सरहदशी जोडला गेला आणि त्याचं काम सुरू झालं. जाहीदच्याबद्दल मी सांगेन की जे एक महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न इरादा आहे, त्याच्यासाठी विमानतळाच्या जवळची 40,000 स्क्वेअर फीटची जागा जाहीदनं स्वतःची महाराष्ट्र सरकारला देऊ केलेली आहे. तुझं कसं आलं, तू कसा जोडला गेला सरहदशी? सर, मेरा नाम आकिब भट्ट है. तो मैं 20 साल पहले पुणे आया था या सरहद संस्था में. तो मैं एक वहाँ पे मेरे अंकल के थ्रू आया था. तो उसके बाद मेरी पढ़ाई वगैरह सब यहीं पे हुई और अभी मेरा उसके बाद बीच में हमने एक लेकिन क्यों आए, पुणे क्यों आए? सर, पुणे इसलिए आया क्योंकि जो हमारा डिस्ट्रिक्ट है तो उसको सर छोटा पाकिस्तान कहते थे. वहाँ कभी हम जाते थे, स्कूल आज गए तो 2 दिन बाद घर आते थे, तो रोज़ वहाँ पर इनकाउंटर वगैरह चालू रहते थे. और फिर मेरे डैड ने मेरे अंकल को कहा कि ये है, इसको बाहर भेज दो. तो उनको बड़ा ये था, एक शौक़ था मेरे को एक डॉक्टर या इंजीनियर बनते हुए. तो फिर मैं अंकल यहाँ अपने मामा के घर पे था. तो ऑन द वे जब ये लोग गए तो ऑन द वे मैं दिखा. तो ऑन द वे मेरे को मतलब मैं मेरे घर से नहीं आया हूँ. मेरे को मामा के, मैं इतना छोटा था कि मैं एक इसमें बच्चों के साथ खेलने गया था. तो मेरे को ऐसे उठा के गाड़ी में डाला, बोला अच्छा जाना है. तो इम्पोर्टेंट तब घर वाले ये सोचते थे हमारे लिए कि हमारा बच्चा अगर घर से बाहर जाएगा, एक तो उनको पढ़ाई मिलेगी और सेफ रहेंगे. तो फिर वो सिलसिला बढ़ता गया. फिर होते होते 20 साल हो गए मेरे को यहाँ पे. तो अभी मैं टूरिज़्म का भी खुद, टूर ऑपरेटर भी या टूरिज़्म का भी खुद कर रहा हूँ काश्मीर केस पे ही. अच्छा, आदिलच्याबद्दल मी सांगेन की आदिल पण गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये आणि काश्मीरमध्ये काम करतोय. आदिल आता तिथं ॲपल टुरिझमचा म्हणजे ॲग्रो टुरिझमचा एक व्यवसाय तो सुरू करतोय आणि आदिलसुद्धा खूप पूर्वीपासून सरहदशी जोडला गेलेला आहे आणि तिथं ही सगळी मंडळी खूप वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्र आणि काश्मीर यांचे संबंध प्रस्थापित करणं आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं की काश्मीरी लोकांमध्ये बाकी भारताबद्दलचे जे गैरसमज जर असतील तर ते दूर करण्याचं खूप मोठं काम
आदिल ही करतो, ही सगळी मंडळी करतात आणि वैभवही त्याच्याशी जोडला गेलेला आहे. वैभवचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता मदत कार्याच्या दरम्यान. पहिल्या दिवशी जवळपास 1 कोटी लोकांपर्यंत त्याचा तो व्हिडिओ गेला होता. तर अशी सगळी या मंडळींची ओळख आहे. आणि आता या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी जाहीर तू होता त्या दिवशी तिथं जेव्हा हे घटना घडली, काय तुझी पहिली रिॲक्शन होती आणि काय पद्धतीनं तुम्ही पुढं काम केलं? सर, दुपारचे 3:30 वाजले होते. मला फोन आला पुण्यावरनं आणि तेव्हा त्याच्या आधी थोडासा क्लू कळलं होतं की अशी पहलगाममध्ये घटना घडली आहे. मी गाड्या एअरपोर्टला पाठवल्या होत्या. आमचे संस्थेचे काही लोक येणार होते तिथं. तर तेव्हा मी नवगाम बायपासवर होतो. मला फोन आला की पहलगाममध्ये अशी घटना घडलेली आहे. तर हे 3:45 वाजता फोन आला होता सरांचा. तर मी ह्याला फोन लावलं, म्हटलं असं काही झालं आहे. माझा मोबाईल वगैरे तेव्हा बंद होता. तेव्हा म्हटलं हो, पहलगाममध्ये अशी घटना घडली आहे. तेव्हा असं कळलं होतं की 4 माणसं जे आहे त्याच्यात शहीद झाले, त्यांना मारलं गेलं आहे. तर त्याच्यानंतर जसा वेळ गेला तसं हे फोन येत गेले. ही बातमी कळली. परत आकडा 16वरती गेला, परत 20वरती, परत 26वरती. तर 6-6:30 वाजलेत आम्हाला फोन यायला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे भरपूर टुरिस्ट जम्मूमध्ये होते, वैष्णोदेवी कटरामध्ये होते. काही लोक ते पूर आल्यामुळं रस्ता बंद होता, त्याच्यात काही लोक अडकले होते. परत श्रीनगरमध्ये काही लोक पोचले होते आणि हॉटेलमध्ये होते. राजबागच्या ठिकाणी आम्ही बरेच हॉटेलमध्ये तेव्हा गेलो आणि मी रात्रीपासून हा काम सुरू केलं. लोक खूप घाबरले होते, खूप त्यांना भीती बसली होती. आणि दुसऱ्या दिवशी कमीत कमी 260 लोकांना आम्ही भेटलो महाराष्ट्राच्या, जे इथं राजबागमध्ये होते, सोनवारमध्ये होते, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये होते. मी ह्याला फोन लावला, हा आला गाडीमध्ये, मी इथनं होतो. म्हणजे आम्ही तेव्हा त्या क्षणापासून ते काम सुरू केलं की पुण्यावरून आम्हाला फोन आला. सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या 20 वर्षापासून काश्मीरमध्ये वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या आरागाम असो, बुक विलेज असो, बांडीपुरा, दर्दपुरामध्ये, अनंतनागमध्ये, ह्या बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करत आहोत. विद्यार्थ्यांशी जोडलेले आहोत, टुरिस्ट एजन्सी, टूर ऑपरेटर्सशी जोडलेले आहोत. तर आम्ही हे सगळं काम करताना जेव्हा फोन आले तेव्हा आम्ही महाराष्ट्रात राहिलेलो 20 वर्ष. आताही मी महाराष्ट्रात राहतो, पुण्यात राहतोय. तर मला असं वाटलं की आम्हाला इथं कधी काय वाटलं नाही. मी मुंबईत बऱ्याचदा येऊन गेलो, कधी काय वाटलं नाही, कधी कोणी काय विचारलं नाही. तर तेव्हा आम्हाला असं वाटलं आम्ही आता इथं दोघं आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जो पण महाराष्ट्राचा पर्यटक असेल त्याची जबाबदारी आमची आहे. तर आम्ही त्या क्षणाला ती सुरुवात केली. त्या लोकांना भेटलो, त्यांच्याकडे गेलो, त्यांना आश्वासन दिलं, त्यांना सगळ्यांना सांगितलं आमचे घर इथं आहेत, मी एअरपोर्टच्या बाजूला राहतो. त्यांना म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका. त्या हॉटेलवाल्यांशी बोललो, ट्रॅव्हलवाल्यांशी बोललो. 1 दिवस तो 2 दिवस असं वातावरण राहिलं की सगळ्यांच्या मनात एवढी भीती होती. आणि सगळे जम्मू काश्मीरचे लोक तेव्हा एकच वाक्य होतं त्यांच्यावर की हे जे काही झालं ते चुकीचं झालं. आम्ही सगळी जम्मू काश्मीरची जनता त्याचा निषेध करत होतो. सगळे लोक जे गेल्या 40 वर्षापासून रस्त्यात नाही आले ते त्या दिवशी रस्त्यात उतरले की हे जे काय झालं. 50% लोकांनी त्या दिवशी घरात स्वयंपाक पण केलं नाही काश्मीरमध्ये. की असं का झालं? काश्मीरमध्ये तणाव चालू आहे, मध्ये काय ना काय घडत असतं, किंवा आर्मीच्यामुळं काय ना काय, किंवा आर्मीच्या पाकिस्तान, इंडिया हे डिफेन्स जे काय असेल त्या लेवलनी काय ना काय चालू असतं. सिव्हिलमध्ये काय चालू, पण हे पर्यटकांवरती पहिल्यांदा असा घटना घडलेली आहे. ह्याच्यामुळं सगळ्या काश्मीरच्या लोकांनी, त्या दिवशी आम्ही लाल चौकमध्ये गेलो, तिथे भेटलो लोकांना, त्यांना बोललो की असं असं, पण ते सगळे निषेध करत होते. आमचे घर ये त्यांचं असं म्हणणं आहे की ये जो पर्यटकों पे वार हुआ ये कश्मीरियत पे वार हुआ, ये कश्मीर की छाती पे वार हुआ. तो ये नहीं होना चाहिए था. ये उस दिन सर बहुत हे खूप चुकीचं झालं. आणि ते त्या लोकांनी केलं. त्यांचा माणुसकीची काही संबंध नाही. त्यांची ती लेवल वैचारिकता जी असती, अशा ह्याच्या आधी पण बरेच घटना घडल्यात. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला, एखाद्या टुरिस्टला असं टार्गेट करणं हे खूप चुकीचं. पण आदिल, आता काय परिस्थिती आहे? म्हणजे आता या गोष्टीला जवळपास 2 आठवडे होऊन गेले. आता काश्मीरमध्ये काय वातावरण आहे? ती जी दहशत होती ती अर्थातच
अशी काय लगेच एका दिवसात संपून जात नाही. आता काश्मीरी लोकांची भावना काय आहे या सगळ्या? सर अभी जो हालात है वहाँ पे थोड़ा स्टेबल हुए हैं, लेकिन लोगों में अभी भी वो गम है. सब लोग मायूस होते हैं कि ये जो हुआ वो बहुत ही गंदा हुआ, ये नहीं होना चाहिए था. तो इस हिसाब से अभी लोग धीरे धीरे आ रहे हैं, लेकिन ये जो मातम है, ये जो सदमा है, उससे अभी बाहर नहीं आ रहे हैं. खासकर कश्मीरी लोग जो हैं वो हर एक जगह पे रो रहे हैं, अभी भी घरों में पछता रहे हैं कि ऐसा कैसे हो गया, कि अभी फ्लो अच्छा था, लोग अच्छे से मिल रहे थे, ये हालात से हम मुश्किल से बाहर आए थे, अभी एकदम पूरा अच्छा हो रहा था, तो सडनली ये जो अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ ये नहीं होना चाहिए था. तो अभी लोग जो हैं वो बहुत पछता रहे हैं कि ऐसा नहीं होना चाहिए था. तो सब लोग अभी यही कोशिश कर रहे हैं कि हमारे साथ वापस मिलजुल के हम साथ में इस चीज़ को जो है वो बढ़ावा ना दे, उस चीज़ को रोके और लोगों के साथ अच्छे से रहें, ताकि ये जो कश्मीर जो है वो फिर से जो कश्मीरियत के लिए जाना जाता है, मेहमान नवाजी के लिए जाना जाता है. तो लोगों ने बहुत से वहाँ पे अभी सर प्रयास किए कि जैसे कि एक अगर डल लेक के किनारे पे एक फ्रूट बेचने वाला आदमी जो है वो उसकी जो दाढ़ी होती है वो तकरीबन 200-300 की होती हैं, लेकिन उन्होंने वहाँ पे एक बोर्ड लगा के फ्री बेचने की कोशिश की कि टूरिस्ट जो भी यहाँ पे गेस्ट्स हैं. तो वैसे ही बहुत से सर हर गाँव में जो जिसका मतलब टूरिस्ट से कुछ लेना देना नहीं है, लेकिन हर गाँव में जुलूस निकले, हर गाँव में कंडोलेंस हुआ कि ये जो हुआ इसके साथ हमारा कोई संपर्क नहीं है, इसके साथ ये नहीं होना चाहिए था सर यहाँ पे. पण मंजूर, जेव्हा म्हणजे काश्मीरमधली आता स्थिती थोडी सुधारते असं होतं, पण म्हणजे वातावरण बदलायला सुरुवात कधी आणि कशी झाली, आणि म्हणजे सरहदचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूशन आहे? सर जब से हम लोग पुणे में आए 2004 से, तो हम लोग मतलब यही पर्पस से आए थे कि दैट हम लोग कुछ सीख ले यहाँ से महाराष्ट्र में. क्योंकि कश्मीर में हम लोग क्या करते थे कि दैट मोस्ट प्रोबेबली जैसे आकिम ने अभी कहा, हफ्ते में एक या 2 बार ही स्कूल जा पाते थे बिकॉज ऑफ हालात की वजह से. तो हमारा सबका सपना लेके आए थे कि दैट हम लोग भी बाहर जाए, हम लोग भी डॉक्टरेट, आर्मी में, पुलिस में, IAS, UPS जो कुछ है हम लोग भी सपना देख के आए थे. तो जैसे हम लोग पुणे में आए थे 2004 में, सरहद के थ्रू एजुकेशन हम लोगों को मिला, हॉस्पिटलिटी मिली. महाराष्ट्र के लोगों ने काफ़ी अच्छा मतलब सेकंड होम हम लोग बोल सकते, जिनको हम लोग आई डोंट थिंक सो कि दैट ये शुक्र अंदाज या फिर हम लोग इनको थैंक यू कभी बोल सकते. सो धीरे धीरे हालात सुधरने लगे थे, हम लोग भी खुश रह रहे थे. बट कभी कभी इंसिडेंट ऐसा हो रहा था कि दैट घर वाले फ़ोन करते थे, बाहर से देखते थे या फिर किसी कश्मीरी को मारा, इंडिया में हो या फिर इंटरनेशनल में जो कुछ भी हो, तो वो डर के माहौल से होते. बट हम लोग उनका हम सबका यही था कि दैट हम लोग पुणे में रह रहे, पुणे से सेफेस्ट सिटी आज तक इंडिया में और कोई नहीं है. तो वो लोगों से हम लोगों को प्यार मिला. तो अभी मैं भी मेरा MA हो गया सर, मास्टर्स हो गया, मेरी वाइफ भी है. तो अभी कुछ 2-4 महीनों से हम लोग यही बात कर रहे थे कि दैट हम लोग वापस जाए, क्योंकि पुणे में, महाराष्ट्र में. आणि 20 वर्षात सर महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणं, मी बरंच फिरलो आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत, जेवढे तालुके आहेत, मी सगळीकडे जाऊन फिरलो आहे, सगळीकडे लोकांशी बोललो, भेटलो. माझ्याबरोबर आजपर्यंत एवढ्या वर्षात एक सिंगल ही किस्सा असं घडलेला नाही. तर हा माझा महाराष्ट्राचा सर्वात अभिमान जास्त वाटतंय, महाराष्ट्राच्या लोकांचा अभिमान जास्त वाटतंय. त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही एवढे वर्ष सांभाळून घेतले, एवढे सिच्युएशन झाले एवढे काश्मीरमध्ये, तेव्हा आम्हाला ज्या ह्यांनी सांभाळून घेतले, आता पुढे पण असे महाराष्ट्राच्या लोकांकडून अपेक्षा आहे, जे पण काश्मीरचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची ह्याच्यात काही चूक नाही सर. विद्यार्थी इथं आहेत, म्हणजे ते तिकडं हे झालं त्याच्यात विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळून घेतले आजपर्यंत, ह्याच्या पुढे पण सांभाळून घ्यावं अशी पण आमची विनंती आहे. आणि सांभाळून घेतातच आहे, तसं काय अशी काय घटना घडलेली नाही आतापर्यंत की आमच्या समोर जे आले. काही इन्क्वायरीज होतात, काही होतात, ते साहजिक आहे, ते गव्हर्नमेंटच्या दृष्टीने पण काळजीचा एक भाग असतो. आणि सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही भरपूर हेल्पलाईन चालू केलेत काश्मीरमध्ये, आत्ताही चालू आहेत. आणि इथं पण कोणाला काय वाटलं तर आम्ही ते 24/7 त्या फील्डवरती. पण आता सरहद तिथं काय करतं, एक पुस्तकांचं गाव तुम्ही केलेलं आहे, एक महाराष्ट्र सदन होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आणखीन सरहद काय करते तिथं लोकल लेवलला शिक्षणासाठी काही? सरहदचे सर तिथं दर्दपुरामध्ये एक शाळा गेल्या 3 वर्षापासून चालू आहे, फ्री ऑफ कॉस्ट, कुपवाराच्या इथं. भांडीपुराची आता दर्दपुरा काय आहे? कुपवारामध्ये दर्दपुरा एक विलेज आहे, हाफ विडोज गाव आहे. त्या गावातले निम्म्या महिला विडोज आहेत सर, विडोज 80%
बॉर्डर विधवा आहेत आहे, तिथं. विधवा आहेत सर. तिथं आम्ही त्यांच्यासाठी मोफत शाळा चालवते गेल्या 3 वर्षापासून. चांगला रिस्पॉन्स सर 125-150 मुलं आता त्या शाळेत शिकत आहेत. मी परवाच जाऊन आलो तिथं. आमचे एक महाराष्ट्राचे ते रिपोर्टर पण गेले होते काल तिथे. त्यांनी जाऊन ते सगळे त्यांच्याशी बोलले, लोकांशी भेटले. अजून आम्ही एक शाळा चालू केली आहे आरागामला. आर्मीची एक शाळा होती गुडविल स्कूल म्हणून, तिथं 200 विद्यार्थ्यांची संख्या आहे. तिथं आम्ही ती शाळा सुरू केली आहे. तिथं लोकांना आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे इथनं बाहेर तिकडे काश्मीरमध्ये शिकून गेले त्यांच्यासाठी आम्ही तो एक प्रयोग केला. आता अजून एक आमचं मराठी विभाग अनंतनाग युनिव्हर्सिटी बरोबर, सेंट्रल युनिव्हर्सिटी बरोबर करायचा प्रयत्न पण चालू आहे सर. और सोपोर एप्पल प्रोड्यूसर कंपनी जो है सर, वो भी सरहद की जहाँ से मतलब हम जिस एरिया से आते हैं सोपोर से, वहाँ पे 95% ओवरऑल कश्मीर की 75% जो है पॉपुलेशन है वो डिपेंड है हॉर्टिकल्चर के ऊपर. तो हमने एक प्रयास ऐसा किया है कि महाराष्ट्र के लोगों के साथ मिलके हम सोपोर एप्पल प्रोड्यूसर कंपनी बनाई, ताकि जो जितने भी फार्मर्स हैं वो महाराष्ट्र के साथ, क्योंकि महाराष्ट्र को जाना जाता है रेवोल्यूशन ऑफ एग्रीकल्चर, तो उस चीज़ के हिसाब से हम अभी वो प्रयास कर रहे हैं कि वहाँ के लोग बाहर आके यहाँ पे सीखे कि कैसे ये सोपोर मतलब प्रोड्यूसर कंपनीज बनाते हैं. तो इस हिसाब से काम चालू है. आता सर सरहदच्या वतीने अजून एक निर्णय घेण्यात आला या घटनेनंतर की या घटनेमध्ये तिकडचे जे स्थानिक नागरिक होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या आणि अख्ख्या देशातल्या सगळ्या पर्यटकांना मदत केली. की त्यांचं जर आपण वर्गवारी बघितली ना, तरी सगळी हातावर पोट असलेले लोक आहेत. की तिकडचा खेचरवाला, टांगेवाला, फुगेवाला, तर ह्या सगळ्या लोक हॉटेल ड्रायव्हर्स लोकांचा याच्यातला खूप महत्त्वाचा रोल होता. तर ह्या सगळ्यांनी आता ज्या पद्धतीने तिथल्या सगळ्या पर्यटकांना मदत केली, मानसिकदृष्ट्या त्या सगळ्यांच्या बरोबर उभे राहिले, तर याच्याबद्दल संपूर्ण देशाच्या वतीने या लोकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या ज्या भांडीपुरा आणि दरपुराच्या ज्या 2 शाळा आहेत तिथं ह्या ज्या लोकांनी या कालावधीमध्ये काम केलं त्या सगळ्यांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण दिलं जाणार आहे. अच्छा. पण हे जे आत्ता हा जो मुद्दा आहे की खेचरवाले आणि यांनी खूप मदत केली, आता अशाही बातम्या आहेत की हे जे 4 दहशतवादी होते, या 4 फक्त ते 4 तर नव्हते, त्यांना लोकल सपोर्ट, लोकल कोणीतरी गायडन्स, त्यांना कोणीतरी रस्ता दाखवणारे होते, कोणीतरी त्यांना पळून जायला मदत करणारे होते, कोणीतरी त्यांना आसरा दिला. तर असे पण लोक आहेत ना की जे तर या लोकांच्याबद्दल जिन्होंने सपोर्ट जो करते हैं, जो कर रहे हैं, उनके बारे में क्या है स्थिति वहाँ पे? सर जैसे हर इसमें अब कोई स्टेट लो हो या हर कंट्री में हर धर्म में 4-5% लोग ऐसे रहते हैं जो हालात ख़राब करने की कोशिश करते हैं. वहाँ पर भी जब एक इंसिडेंट हुआ तो वहाँ के लोगों ने भी कहा कि जिसने भी किया है उनको आप सज़ा दो, आप उनको लेके आओ, हम सज़ा देंगे उनको. तो सब जितने भी लोकल्स हैं वहाँ पे, जितने भी कश्मीरी है, सब लोग खड़े हैं, सब लोग कह रहे हैं कि ये गलत हुआ है. लेकिन सर एक इसमें एक ये है कि अगर वहाँ इंसिडेंट हुआ तो उसमें कश्मीरियों का दोष नहीं है. कश्मीरी लोग खुद बोले कि वो टेररिस्ट अटैक है, तो आप उनको सज़ा दीजिए जिनने भी किया हुआ है. अगर लग रहा है जो हमारे देश के जो भी इंटेलिजेंस वगैरह रिपोर्ट वगैरह जो उनके पास पूरा डिटेल आ जाएगा किसने किया है किसने नहीं किया, ये उनका काम है, वो देख लेंगे. अगर उनमें से जो भी मिलता रहेगा आप उनको सज़ा दीजिए. तो हमें कोई, हम किसी इनके साथ में है ही नहीं. हम तो बहुत पहले से कह रहे हैं कि हम जिसने भी ये जो घटना हुई है सर, आज तक कभी भी इतना बड़ा जो दूसरे दिन जो पूरा शट डाउन किया था कश्मीर, वो आज तक हुआ नहीं है वैसा कभी भी नहीं. क्योंकि मेरी मम्मी से बात हुई थी, मम्मी ने बोला कि मैंने आज तक इतना बड़ा क्रैकडाउन नहीं देखा है. बोला ना दूध वाला था ना, नॉर्मली जब भी ऐसा कुछ क्रैकडाउन या शट डाउन रहता है कश्मीर में तो 1-2 घंटे के लिए कोई सब्जी वाला सुबह जो रोटी वगैरह बनाता है ना वो चालू रहता है. पर उस दिन कहा कुछ भी नहीं था, सब बंद थे. और मैक्सिमम लोगों ने जो है ना सर, घर में चूल्हे नहीं जले, कुछ किसी ने खाया नहीं और कोई सोया नहीं. मतलब मैक्सिमम में बात बोल रहा हूँ सर, हर एक लोग जो हैं प्रति परेशान थे कि ये जो हुआ बहुत गंदा हुआ. याच्यामध्ये अजून एक सांगायला मी सांगू शकेन की जेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि तिकडच्या जवळजवळ 80% मराठी नागरिक जे तिथं अडकले होते त्या सगळ्यांशी आम्ही बोललो 1 to 1. त्या संवादामध्ये आम्हाला असं आढळलं की हे जे 3 ते 4 दिवस होते त्याच्यामध्ये, म्हणजे हे आवर्जून सांगायचं कारण काय की आपल्या इकडे एक प्रोपोगंडा काही जणांनी राबवला की त्यांचा तो व्यवसाय आहे, त्यांचा तो धंदा आहे, म्हणून ते सॉफ्ट अँगल मिळावा म्हणून अशा पद्धतीने काहीतरी करतायत. पण आपल्याला
तेवढे कळतं की सॉफ्ट अँगल हवा म्हणून कोण करतं आणि खरंच मनापासून कोण करतं आहे. म्हणजे एक ताई अशा होत्या की पिंपरी चिंचवडच्या का पुण्यातल्या होत्या, त्यांना रात्री 11 साडे 11 वाजता त्यांची शुगरच्या म्हणजे हे झाली होती, लो झाली होती, त्यांना गोळ्या हव्या होत्या. तर तिकडच्या एका ड्रायव्हरने श्रीनगरमध्ये एक मेडिकल बंद असलेलं, म्हणजे बंद असताना एक मेडिकल चालू करून त्यांना त्या गोळ्या उपलब्ध करून हॉटेलमध्ये आणून दिल्या आणि पुन्हा त्या गोळ्यांचे पैसे पण नाही घेतले. जेव्हा माणूस खूप मनापासून करतो ना, तेव्हा तो ह्या एक्सटेंटपर्यंत नाही करत. असं प्रत्येकाचं आहे तिकडच्या. म्हणजे तिकडचे जेवढे हॉटेलवाले होते ना, की ज्यांच्या म्हणजे त्या लोकांना खूप काळजी होती की आता नुकताच पर्यटन व्यवसाय वाढीला लागला होता. बऱ्याचशा हॉटेल्सने त्यांची कर्ज वगैरे घेऊन रिनोव्हेशन्स केली आहेत, अजून काय काय चांगलं चांगलं हॉटेलमध्ये केलेलं आहे. तर याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती पण नव्हतं की आता उद्या आपल्याकडे पर्यटक येणार आहे की नाही. पण जेव्हा हे लोक एअरपोर्टला जाण्यासाठी म्हणून हॉटेल सोडत होते, तेव्हा त्यातल्या 50% हॉटेल व्यावसायिकांनी या लोकांकडनं एकही रुपया घेतला नाही, की जिथे त्यांना माहिती पण नव्हतं की उद्या आपल्याकडं कोण पर्यटक येणार आहे की नाही. त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणत होता ना की जर आकडेवारी जर काढली ना की ते काश्मीरींनी मदत केली का वगैरे वगैरे, तर कुठे जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा ऑफकोर्स त्याला स्थानिक सपोर्ट असतोच. आता हा आपला कॉल आहे की आपण नेमकं काय बघायचं, किती लोक असतील त्या डोक्यावरनं. तिथं हल्ला करणारे समजा 10 जण असतील, त्यांना खबरी देणारे प्लॅनर्स वगैरे सगळं मिळून 100 लोक असतील. पण जेव्हा ही घटना घडली, त्या घटनेपासून जे तिकडचे जखमी आहेत, जे यांच्या फॅमिलीज आहेत ज्यांना मारलं गेलं, त्या सगळ्या लोकांना एवढं खाली आणणं, त्याच्यानंतर जिथं त्यांचा पहलगाम त्या क्लब हाऊसमध्ये सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केली होती, तिकडं त्या प्रत्येकाशी बोलणं, त्याच्यानंतर ह्या लोकांनी एअरपोर्टपर्यंत येऊन सर म्हणजे मी त्या जगदाळीताई ज्या आहेत पुण्यातल्या, त्यांची मुलगी सांगत होती, ते जेव्हा एअरपोर्टवरनं पुण्याला पोहोचले ना, तेव्हा फोन जेव्हा त्यांनी चालू केला, त्यांचा जो तिकडचा स्थानिक ड्रायव्हर होता ना, त्याचे 2 मिस कॉल अलर्ट पडले आणि फोनवरती त्यांनी जेव्हा कॉलबॅक केलं तेव्हा ते हे विचारत होता की ताई तुम्ही पोहोचला का पुण्यामध्ये सुखरूप, हे विचारायला मी तुम्हाला फोन केला होता. तर हा जो आकडा आहे ना, हे जर घडवून आणणारे 100 जण असतील ना, तर ह्या केसमध्ये या सगळ्या लोकांच्या बरोबरीने उभे राहणारी लोक ही हजारोंमध्ये. त्याच्यामुळं हा आपला निर्णय आहे की आपण नेमकं याच्यातलं काय बघायचं. जे लोक असतील 10-100 लोक, त्या लोकांना शोधून गन पॉईंटवरती घेऊन त्यांना इथं गोळ्या घालणं हे लष्कराचं काम आहे. पण ज्यांनी मदत केली त्या सगळ्या लोकांचं आपलं इथं स्थान निर्माण करून त्या लोकांच्या बरोबर उभं राहणं, एक सामान्य नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी सरदला कायम वाटते. पण मला कोण सांगेल जाहीद, एकूण ह्या घटनेनंतर किंवा गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये जे काही ज्यांच्यामध्ये भारताच्याबद्दल भारत विरोधी भावना होती किंवा पाकिस्तानच्या बद्दलचं प्रेम तर कमी झालं होतं, पण ह्या घटनेनंतर त्यांचं भारताबद्दलचं प्रेम आणखीन वाढलं. सर मी पहिले हे क्लिअर करतो की भारताबद्दल राग नव्हता कोणाला, देशाबद्दल राग नव्हता. मी गेल्या किती वर्षापासून सांगतोय, बरेचदा सांगतोय, राग होता सिस्टमबद्दल, राग देशाबद्दल नव्हता कोणाचे. आजही तुम्ही बघताय सर, आजही देशाबद्दल नाही. पण जेव्हा असं आहे की असे खूप पर्यटक सांगतात ना, जेव्हा लोक जातात तिथं तेव्हा अनेकदा स्थानिक जे काही अगदी शिकारावाला दुकानदार हे सुद्धा की तुमचा इंडिया असं म्हणतात. तर असे अनुभव लोकांना आलेले आहेत. 100% त्यामुळं तर तिथं असा एक वर्ग आहे की ज्याला आपण भारतात राहावं असं वाटत नाही. त्यातला एक वर्ग असा होता की ज्याला पाकिस्तानमध्ये जावं असं वाटायचं, पण आता त्यांना पाकिस्तानचं जे काही झाले बघून त्यांनी पाकिस्तानचा नाद सोडून दिला. पण मग ते आझादीच्या गोष्टी करत होते. आत्ताची जी स्थिती ही झाली त्याच्यानंतर त्यांना की अरे नाही, भारताबद्दल आपण जे काही आत्तापर्यंत त्यांचा द्वेष करतोय तर सिस्टीमबद्दलचा म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये बदल झालाय आता ह्या. हो सर, मी हे म्हणत होतो सर की 75% लोक तेव्हा पण भारताबरोबरच होते आणि 10% पाकिस्तानला जायचं होतं आणि 15% लोकांना आझाद काश्मीर हवं होतं. हे मी खूप आधी पण स्पष्ट केलेलं आहे आणि हे तेवढं खरं पण आहे. आणि काय झालंय सर, आत्ता जे हे 15% होते हे 10% होते, ते पण आत्ता आपल्या त्यांनी विचारधारा बदलली होती, ते जवळ आले होते. ते एवढं करायला आम्ही एवढे वर्ष मेहनत केली, एवढं लोकांना जवळ आणलं. एक माणुसकीच्या लेवलनी जे काम चालू होतं आणि लोक जे तिथे जात होते काश्मीरमध्ये, तिकडे फिरायला जात होते, लोकांशी बोलत होते, हा जो एक संवाद चालू झाला होता सर, गव्हर्नमेंटच्या लेवलनी सिस्टीमच्या लेवलनी सोडून द्या सर, पण माणुसकीच्या लेवलनी जो झाला होता, त्यांनी
आम्ही खूप मोठ्या लेवलवरती ह्याच्यात बदल केला होता सर. आणि हा बदल आत्ता ह्या घटनेनंतर काश्मीरमध्ये 2 दिवस काश्मीर बंद राहणं हा मुद्दा नाही आहे सर. टुरिस्ट आले, मग त्यांचं हे झालं, मग ते, आणि अशा घटना घडल्यानंतर टुरिस्ट येणार पण नाही, कारण सर कोणाला फिरावं पण वाटणार नाही. कारण 25-26 जवान लोक जेव्हा आपल्या देशाचे शहीद झालेले आहेत, कोणाला वाटणार सर आपण फिरायला जाऊ, आपण हे नाही जाणार कोणी. हा एक, पण तेव्हा आमचं टार्गेट काय होतं की जे लोक तिथं होते, जे लोक त्यांना त्यांची जी त्यांचं ते माणूस ती घाबरलेले होते, ते त्रास झालं होतं, ते त्रास त्यांच्याकडनं काढून घेऊन त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं की काश्मीरी लोक आपके साथ है, काश्मीरी लोकल जनता तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हा जो एक फेज होता 2-3 दिवसाचा, हा खूप गरजेचा होता त्या टायमाला. आता आम्ही कोणाला म्हटलं तुम्ही जावा फिरायला, नाही, हे चुकीचं आहे, कसं जाणार फिरायला. आणि त्यांचं पण एक मनात असतं ना की 25 लोक वारलेत, आपल्या देशाचं एवढं हल्ला झाला आपल्या इथं, तर आपण कसं फिरावं पण वाटणार नाही. पण आदिल, हे जे वातावरण बदललं होतं म्हणून ते सगळं बिघडवण्यासाठी पाकिस्ताननं हे सगळं करवलं. 100% 100%. 100% सर. कारण उनका काश्मीरच्या वही है। उनका एक्चुअल सर टारगेट यही था कि कश्मीर में जो ये हम करेंगे तो उसके साथ उनको आपस में थोड़ा ये हो जाएगा कि कश्मीर फिर से ये, लेकिन ये उल्टा हो गया. अभी कश्मीर के लोग समझदार हो गए, अभी कश्मीर के बिल्कुल अभी सब लोग एक साथ अभी इंडिया के साथ खड़े हैं. हम भारत के पहले से ही थे, अभी भी हैं. लॉयल्टी में कोई ये नहीं है, ज़रा सा भी ये नहीं है कि हम पराए हैं या ऐसा हैं. तो इसके हिसाब से सर ये उनका जवाब जो है वो उसी तरह से मिला जब हर एक कश्मीर के लोग खड़े हो गए सर कंडोलेंस के साथ कि ये जो हुआ हम इसके साथ नहीं है. तर म्हणजे याच्यामध्ये काय ना, आपण असं म्हणू शकू की साधारण तिकडं 3 वर्ग जर आपण केले, एक पूर्ण भारताला पूर्ण समर्थन असलेले, काही जण न्यूट्रल किंवा पाकिस्तान पण नाही आणि भारत पण नाही, आणि तिसरा वर्ग प्रो पाकिस्तान. असं जर बघितलं तर प्रो पाकिस्तान हे काश्मीरमध्ये कधी नव्हतेच किंवा अगदीच निग्लिजिबल असतील. 2 मोठे वर्ग कोणते होते, एक प्रो इंडिया आणि दुसरे न्यूट्रल की जे कुठंच नाही. तर हा जो न्यूट्रल वर्ग होता ना की सेपरेट, आम्ही इकडं पण नाही इकडं पण नाही, ही जी घटना घडली ना, तर त्या घटनेमध्ये त्यांना तो इतका हादरा होता, म्हणजे मानसिकदृष्ट्या इतका हादरा आहे या लोकांना की त्या लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पाकिस्तानने आणि या दहशतवाद्यांनी आमच्या अन्नात विष मिळवले. त्याच्यामुळं तो जो सेपरेट वर्ग होता ना, तो पण नकळतपणे भारताच्या बाजूने त्याची आकडेवारी ही आता वाढलेली आहे. हो, एक असंही म्हणतात की म्हणजे अनेक जण जे आपल्याकडे नकारात्मक दृष्टी ठेवणारे आहेत की ते काश्मीरी लोक आत्ता या पद्धतीनं करतायत, याचं कारण त्यांचा आता रोजीरोटीचाच प्रश्न आला. टुरिझम बंद झाला की त्यांना काय खायची भ्रांत होईल आणि म्हणून त्या भीतीपोटी ते रस्त्यावर. नाही, असं नाही आहे सर. हा विषय म्हणजे पूर्ण काश्मीर टुरिझमवर डिपेंड आहे असा पण विषय नाही आहे सर. तर कसं आहे की हॉर्टिकल्चर आहे, ड्रायफ्रुट्सचा बिझनेस आहे, आणि ह्याच्या आधी पण जम्मू काश्मीर बंद राहिलं आहे. असं नाही की आत्ताच असं काही हे झालं आहे. पण हे जे आतनं एक फिलिंग आली सर लोकांच्या, काश्मीरी जे लोक आहेत, लोकल लोकांची आतनं जे भावना निर्माण झाली, आतनं जो हे बाहेर आला फील, तो हा फील त्या लोकांच्या बरोबर जे हे सगळे भारतातले आपले लोक होते सर, आपल्या ज्या ज्या राज्याचे लोक होते त्या राज्यांच्या लोकांशी हे सगळ्यात जम्मू काश्मीरची जनता बाहेर आली, कारण त्यांना ते मानसिकी म्हणून त्या दृष्टीने ते पुढे आले. काश्मीर इसलिए तो सभी एक साथ आणि पर्यटक नसणं हे काही काश्मीरींना नवीन नाहीये. म्हणजे तिथं वर्षातले निम्मा वेळ तर इतका बर्फ असतो की तिकडे तुम्ही पर्यटक म्हणून जाऊच शकत नाही. तरी ह्या लोकांचं कुठं अडत नाही काश्मीरी माणूस. पण त्याच्याबद्दल असं आहे ना की तुम्ही 6 महिने धंदा करता, इतके पैसे कमवता की पुढच्या 6 महिन्यामध्ये नाही आले पर्यटक तरी चालतात. नाही, कारण की त्याचे आता यांनी जे जोडधंदे सांगितले ना, तिकडची शेती असेल, तिकडचे ड्रायफ्रुट्स गोष्टी असतील, तिकडच्या हस्तकला आणि सगळं कापड उद्योग असेल, हे खूप समृद्ध आहे. टुरिस्ट एजन्सीवर डिपेंड आहे, ह्याच्यात काही संशय नाही सर आहे. पण त्या लोकांनी त्यांचा व्यवसाय चालावं म्हणून पण त्या लोकांनी पण निषेध केलं, त्या लोकांनी पण सांगितलं, त्यांनी पण त्या टाईमला त्या सगळ्या लोकांची काळजी घेतली की आता तर. बरं, आता बाकी प्रश्नांकडे जाण्याच्या आधी मध्यंतरी अमित शहा आले होते सरहद संस्थेमध्ये, आणि ते काय थोड्या वेळासाठी 15-20 मिनिटासाठी आले आणि नंतर जवळपास 1-2 तास ते त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला, तिथल्या मुलांशी वगैरे. कोणी होतं तुमच्यापैकी त्यावेळेला तिथं? सगळे होते. काय मंजूर सांग, काय झालं अमित शहा आले तेव्हा? सर
अमित शाह सर जब ये आने वाले थे तो हम लोग सरहद ने ऊपर मार्टियार्ड्स करके जो जितने भी जम्मू एंड कश्मीर के मार्टियार्ड्स पीपल हैं उनके लड़कियों के लिए हॉस्टल बनाया था ललदेद नाम करके, तो उसकी ओपनिंग के लिए वो आए थे। तो जब भी वो आए थे तो वो उन्होंने 10-15 मिनट उन्होंने दिया था उनके टाइम पे, तो वो टाइम पे सीएम सर भी थे। तो जैसे जैसे एक एक की स्टोरी वो सुनते गए, वो जो बातचीत था हमारा 15 मिनट से कम 2-2.5 घंटा चला वो सर। हो जी 2 तास अमित शहा ऐकत 2 तास अमित शाह त्याच्यामध्ये बसले. सर अजून एक किस्सा आणि घडला. अर्धा तास तर फोटो काढण्यातच गेला. उन्होंने हर एक बच्चे से फोटो निकाला. तिथं 2 मुलांकडे त्यांचं विशेष म्हणजे या 2 खूप वेगळ्या केसेस आहेत. जोगी म्हणून सरहदमध्ये एक मुलगा अनेक वर्ष शिकतो, त्या जोगीच्या घरातली 16 लोक अतिरेक्याने मारलेले आहेत. तो तिथं अमित शहांना भेटला, गृहमंत्र्यांना, आणि त्या दोघांचं बोलणं आलं. त्यांच्यासाठी ते हे होतं की जगातली एकमेव अशी केस आहे की ज्याच्या घरातले 16 लोक दहशतवाद्यांनी मारलेले आहे, तरी तो मुलगा एका सकारात्मक रस्त्यावरती चालतोय. म्हणजे कदाचित ही पहिली घटना असावी की जेव्हा अमित शहा म्हणाले की तो सरदार किधर यार उसके साथ फोटो निकालणे, कारण त्याला बोलून घेऊन त्याच्या खांद्यावरती हात टाकून फोटो काढला. दुसरी गोष्ट एक रुकैया नावाची मुलगी आहे. तर रुकैयाने तेव्हा नौकार मंत्र म्हणला त्या ह्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये. तर अमित शहानी तिला विचारलं की बेटा इसका मतलब जानती हो क्या, ये नौकार मंत्र आहे. तर तेव्हा ती मुसलमान आहे. ती मुस्लिम आहे रुकैया. तर रुकैयाने नौकार मंत्राचा अर्थ त्यांना सांगितला की ये सर ये ऐसा मंत्र है कि ये विश्व के मंगल की प्रार्थना करने वाला ये मंत्र है, आणि ये सिर्फ विश्व के मंगल का प्रार्थना नहीं करता लेकिन किसी के अमंगल के बारे में भी नहीं सोचता. हे जेव्हा तिने गृहमंत्र्यांना सांगितलं तर त्यांच्यासाठी ते असं एकदम हे होतं की तेव्हा त्यांनी एक वाक्य असं सांगितलं की हा कदाचित माझ्या आयुष्यातला कालावधीने किंवा तयारी म्हणून सगळ्यात छोटा कार्यक्रम असेल, पण माझ्या आयुष्यावरती सगळ्यात जास्ती परिणाम करणारा कार्यक्रम हा आहे. तुम्ही जेव्हा शाळेत होते तिथे तेव्हा अगदी आठवड्यातनं एकदा वगैरे शाळेत जायला मिळायचं आणि बाकी दिवस खूप अनिश्चितता असायची. गेल्या 5-6 वर्षात म्हणजे आर्टिकल 370 नंतर तुमच्या गावांमध्ये काय बदल झाला, जो आत्ताचे जे काश्मीरी लोक आहेत त्यांना तो खूप हवा असा वाटत होता? तुम्हाला डोळ्यांनी काय काय बदललेलं दिसलं तुमच्या लहानपणापासून आता? स्टार्टिंग में जाते थे स्कूल तो तब हालत बहुत ख़राब थे, और आज के टाइम पे देखेंगे ना तो हमारा जो बांडीपुरा डिस्ट्रिक्ट है तो उसको कहा जाता है आब, अदब और इल्म. तो आब मतलब रहता है पानी, अदब जो हम रेस्पेक्ट करते दूसरे को, और जो इल्म है उसे बोलते हैं नॉलेज. तो पहले के टाइम पे अभी वहाँ पे जो मेरे को लगता है पहले ऐसा था नहीं, जो नर्सरी जो प्ले ग्रुप्स वगैरह स्कूल्स बनते थे ना वो नहीं था, तो अभी वो भी बनना चालू हुआ है. वहाँ के जो स्कूल से वो डेवलप हुए हैं, वहाँ पे जो एक कॉलेजेस है, बच्चों के जो थिंकिंग लेवल है वो अलग हो गई है. जैसे कि हम ये 12th पास हुआ, 12th पास के बाद पहले क्या करते थे सब लोग, एक जन ने बीए किया, बीए में टीचर का उसका सपोज पोस्ट लगा, तो बाकी जिन नेक्स्ट ईयर से जिनका 12th होता था तो वो सब बीए करते थे, और जब तक उनका कंप्लीट होता तब तक पोस्ट खत्म हो गए रहते थे. तब तक दूसरा कोई कॉमर्स पे जाता था, फिर बाकी सब लोग कॉमर्स पे जाते थे. तो वो थिंकिंग अभी चेंज हुई है. जैसे कि अभी वहाँ पे किसी सोचा नहीं रहेगा, इन्फ्लुएंसर अभी आए हैं जो लोग कश्मीर को प्रमोट कर रहे हैं. सब लोग वहाँ के जो भी यूथ है वो अलग अलग इससे अलग अलग एंगल से वो कश्मीर को प्रमोट कर रहे हैं. कुछ लोग स्पोर्ट्स में आगे गए, कुछ लोग इसमें अपने फिल्म इंडस्ट्रीज़ में गए. तो इससे हुआ क्या मैम, एक थोड़ा जब इंटरेक्शन हुआ बाहर की सरहद की तरफ से बहुत सारे कम से कम 1,500-2,000 बच्चे हैं जो यहाँ आने के बाद, उसमें 600-700 बच्चे जो खुद अपने बलबूते पे खड़े हुए. तो बहुत सारे ऐसे क्या हुआ फिर. और एक है मैम, जितने भी हम बच्चे आए थे स्टार्टिंग में सरहद में, तो उसमें एक चीज़ था कि हर बच्चे जो है वो अलग अलग डिस्ट्रिक्ट के थे. सो बांडीपुरा के 10 लोग, बड़गाम के 10 लोग, बड़गाम का कौन है? सोपोर के अलग, सोपोर के अलग, श्रीनगर के अलग, मंजूर कहाँ? बांडीपुरा का. तो वहाँ क्या होता था सर, हर डिस्ट्रिक्ट के बच्चे थे. तो क्या हुआ, जितने भी कश्मीर के सब जब घर जाते थे तो वहाँ जब बात करने का तरीका अलग रहता, अपने अपने दोस्तों से बात करते थे, कुछ वहाँ के लोगों के साथ वर्ड्स एक्सचेंज होते थे, इंटरेक्शन होता था, तो वो बढ़ता गया आगे. तो ये सरहद का सबसे बड़ा जो काम है वो है की बच्चों को हमने जोडा अपने साथ. सर्वात पहिले तर तुमचं सगळ्यांचं कौतुक, तुम्ही जे काय काम करताय त्याबद्दल, आणि तुमच्या मनाच्या कोपऱ्यात तुम्ही जे महाराष्ट्राला स्थान दिले त्याबद्दल आभार.
आपण पुन्हा एकदा त्या पहलगाम हल्ल्याकडे वळूया. कारण पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही म्हणालात की तो काश्मीरीवर झालेला एक हल्ला होता आणि जसं मगाशी सरांशी आणि तुमच्या संवादादरम्यान चर्चेदरम्यान एक गोष्ट आली की आता कुठेतरी काश्मीरी लोकांबद्दल एक संशयाचा वलय पण निर्माण झालेला आहे आणि ते दूर करण्याचं आव्हान तुमच्या सगळ्यांसमोर असणार आहे. हे दूर करण्याकरता काय प्रयत्न केले पाहिजे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं? सर जैसे कि हम लोगों ने पहले बात किया कि दैट रेशियो बहुत कम लोग रहते. अगर फॉर एग्जांपल के लिए 1 लाख की वहाँ पे पॉपुलेशन है तो 1 लाख में से 100 लोग 1000 लोग जो है वो साथ दे रहे हैं उस हां, नाही त्याकरता पावलं काय उचलली पाहिजे तातडीने लगेच? सर लोगों को एक में के ऊपर जो है एक दूसरे के ऊपर ट्रस्ट करना बहुत ज़रूरी है. जब तक हम लोग ट्रस्ट नहीं करेंगे तो तब तक आई डोंट थिंक सो कि दैट ये चीज़ें जो है सॉल्व आउट हो जाएंगी. सर जो ये इंसिडेंट हुआ, अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ, वहाँ पे जिस आदमी ने सबसे पहले गोली खाई वो आदिल शाह है, सईद करके नाम की. वो भी कश्मीरी हैं और मुस्लिम हैं. तो उन्होंने वो जो रफल थी तो उसको सीधा जो है ना वो अपने आप पे लगा दी ताकि बाकी लोग जो है ना वो बच सके. तो ये चेंज बहुत ज़्यादा आई है कि कश्मीर के लोग वहाँ पे एक इंसिडेंट ऐसा हुआ कि एक फादर ने अपने वो गाइड को बोला था कि मेरे बच्चे और बीवी को आप बचाओ, मैं यहाँ हूँ. उसने बोला कि हमें किसी को यहाँ पे मैं अपने आप को पहले गोली लगा सकता हूँ लेकिन मतलब अपने आप को मेरे ऊपर गोली चलेगी लेकिन आप लोगों के ऊपर कुछ नहीं होना चाहिए. तो ये चीज़ें जो हैं धीरे धीरे अब कश्मीर में हुई हैं कि जहाँ पे वायलेंस के खिलाफ सब हैं, सब लोग चाहते हैं कि पीस से रहे, अमन से रहे. सर जाहीर एक गोष्ट अशी आहे की काश्मीरमध्ये हिंदू आणि मुसलमान असा भेद करणं नवीन नाही आहे. म्हणूनच पंडितांना तिकडनं हुसकावून लावलं आणि पंडितांना ते सोडून खाली यावं लागलं, तिथली घरं दारं सगळं सोडून. आता असं काय झालं, आता पंडितांच्याबद्दल तिथं काय भावना आहे? आता पंडित तिथं येऊन राहू शकतात का? नाही, एक ही जे 90sची 89-90sची जी गोष्टी आहे सर, हे काश्मीरच्या स्थानिक लोकांनी तेव्हा आजही तुम्ही बघितलं बडगाममध्ये आजही ते मंदिर आहेत, आजही काश्मीरी लोक ते तेव्हा पंडित तिथे बाहेर गेलेले नाही आहेत, आमच्या जवळच राहतात, ते मंदिर आहेत, शिव मंदिर आहेत. तर हे आत्ता तेव्हा तो काळ तसा होता की तेव्हा ती इन्सर्जन्सी झाल्या होत्या, तेव्हा ते घटना घडली, काश्मीरचे पंडित बाहेर पडले होते तेव्हा. पण आत्ता त्यांची जागा तिथं आहे, त्यांची घरं आहेत, त्यांचं सगळं मालकी जी त्यांची होती ती तिथंच आहेत. तर आता यायला लागलेत सर परत, अजूनही त्यांना आम्ही मोस्ट वेलकम करतोय. हो येतात आहे सर. हाँ पहलगाम में भी अभी भी बहुत सारे मंदिर है, शिव जी का मंदिर. ना मंदिर वगैरह जो है वो ठीक है, पण जे गेले त्यावेळेला जेव्हा त्याही वेळेला असेच काही मुठभर अतिरेकी होते ज्यांनी त्या हिंदूंना पंडितांना तिथनं हुसकावून लावलं. आणि मग त्यावेळेला तर अशा जाहीरपणानं बोललं जायचं की फक्त तुम्ही मुली बायकांना ठेवा आणि बाकीच्यांनी निघून जा किंवा सगळ्यांनी निघून जा, नाही तर गोळ्या घालू. तर त्यावेळेला स्थानिक जनतेनं काही सपोर्ट नाही केला. त्यावेळेलाही दहशतवादी मुठभरच होते, पण त्यावेळेला त्याच्या विरोधात आले नाहीत. तो काळ आता बदलला, त्यावेळेला वातावरण वेगळं होतं वगैरे सगळं खरं आहे, पण काश्मीरमध्ये हे एकदा होऊन गेलेलं आहे. आता पंडितांच्याबद्दल स्थानिक काश्मीरींची काय भावना आहे? नाही, पंडितांच्या बद्दल आता स्थानिक काश्मीरींची भावना आहे सर, त्यांनी आला पाहिजे, त्यांची जागा आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे कधी नव्हता तो एक फेज होता, पण आत्ता तरी तसं काही नाही आहे. त्यांना आम्ही कधीही आले कधीही त्यांच्यासाठी ते त्यांचा जो काय आहे तो त्यांची जागा आहे, त्यांचं आहे, त्यांना मोस्ट वेलकम एनी टाईम, त्यांच्याबद्दल काहीच हे नाही. अच्छा, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी एक दावा असा केला जातो कि जे दहशतवादी गोळ्या घालत होते ते असं म्हणाले कि आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है. तर किस प्रकार के आतंकी वो बात कर रहे थे, उनके नज़र में क्या चुभ रहा है? वहाँ का टूरिज़्म, वहाँ का विकास क्या चुभ रहा है उनके नज़र में? एक्चुअल ये जो टूरिज़्म का जो टूरिस्ट का फ्लो था इस बार बहुत ज़्यादा आया था. तो मतलब कि दुश्मन हमेशा ये देख रहा है कि अभी ये जो यहाँ पे हालात जो हैं वो एकदम नॉर्मलाइज हो गए हैं, लोग अभी आपस में ऐसे. तो ये एलिमेंट्स जो होते हैं उनका कोई कुछ ऐसा नहीं होता, ये इसी के लिए होते हैं कि यहाँ पे हालात जो हैं वो ख़राब हो जाए, ऐसा दंगे वापस हो जाए, वहाँ से रिस्ट्रिक्शंस वापस मिल जाए, लोग बंद हो जाए. तो ये चीज़ में वो कामयाब नहीं हो जाएंगे. अभी कश्मीर के हर एक इसके अपोजिट खड़े हुए हैं, कंडोलेंस के ऊपर खड़े हुए हैं कि ये चीज़ जो है ना वापस हमने होने नहीं देंगे. असा प्रश्न आहे की हल्ल्यानंतर अशा बातम्या येत होत्या की काश्मीरी तरुण जे महाराष्ट्रात आहेत त्यांना मारहाण करण्यात आली.
तर तुम्हाला असं काही फेस करावं लागलं का? किंवा आता जो इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहून विश्वास कमावला आहे तर त्याला कुठे थोडा असा म्हणजे गमवायची वेळ आली किंवा असा त्रास सहन करावा लागला का? यहाँ पर तो नहीं हुआ महाराष्ट्र में, लेकिन कैसे होता मैम कि जहाँ जैसे चंडीगढ़ में हुआ था, वहाँ पे एक लड़की जिस पे ऐसा उस 2 लड़कियाँ थी, वो एक लड़की को कहा गया था कि तेरा बाप आतंकवादी है, तो उसके बाल बिल खींचे थे। तो वो जो वीडियो है सोशल मीडिया की वजह से वायरल हुआ तो सब घर वालों ने देखा। तो मेरे घर से फ़ोन आया कि नहीं तुम वापस आ जाओ। मैंने उनको क्या बोला कि मैं अभी यहीं का हो गया हूँ, तो टेंशन मतलब किसी ने बोला भी तो उनको पता नहीं चलेगा कि मैं कश्मीरी हूँ। तो यहाँ के लोग हैं आता साथ असं में। झालंय, मी काश्मीरमध्ये होतो, मी काश्मीरचाच आहे, माझं घर आहे तिथं सगळं, पण मी राहतो पुण्यात. तर मला पुण्यातनं 2 दिवस आधी एक आजीचा फोन आला होता. ती विचारली की तू कुठे आहे? तर मी म्हटलं मी काश्मीरमध्ये आहे. तर ती मला बोलली, अरे बाळा तू परत ये, कशाला तिकडं आहे, काय तिकडं करतोय, आम्हाला इथं भीती वाटली आहे, तिथं असं झालंय. तर म्हणजे ही एक जो ते खूप वयस्कर आजी आहे, कमी त्यांचे मुलांचे मुलं आहेत, म्हणजे ते एक आतनं जो येतो ना एक तो, तेव्हा ते माणसाला वाटतं की आम्ही खूप काय कमवलंय, म्हणजे आयुष्यात खूप असं. पण जाहीद, तू आदिल, तुमच्या सगळ्यांची मराठी फार चांगली झाली रे. कशी काय तुम्ही एवढी चांगली मराठी बोलता? काश्मीरी येते का? तुमची भाषा येते का तुम्हाला नीट बोलता? ती कमी झाली. तर शेवटचा सगळ्यांसाठी, मगाशी सुरुवातीला कोणीतरी तुमच्यापैकी म्हटलं की आत्ता 2 पातळ्यांवर, एक हे जे आत्ता झालं पहलगाममध्ये, त्यानंतर की काश्मीरमध्ये त्याचे परिणाम झाले आहेत आणि बाकी देशावरही परिणाम झालेले आहेत. तर यापुढच्या काळामध्ये वातावरण इंटिग्रेशन जे आहे ते आणखीन मजबूत होण्यासाठी काश्मीरमध्ये काय होणं गरजेचं आहे आणि बाहेरच्यांनी काय करणं गरजेचं आहे? मी पहिल्यांदा बाहेरच्यांच्या दृष्टिकोनातून सांगतो, काश्मीर व्यतिरिक्तच्या, की आपले शिवाजी महाराज काय म्हणायचं की गड जिंकायचा असेल तर आजूबाजूची गावं जिंकली पाहिजे. त्या नियमाने आपल्याला काश्मीरचा प्रश्न जर कायमस्वरूपी जर आवाक्यात आणायचा असेल, ते 100% कधी असं हे होत नसतं, पण जर ते आवाक्यात आणायचं असेल आणि चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर तिथली माणसं आपल्याला जिंकली पाहिजेत. आपण ज्या गोष्टींचे प्रोपोगंडा मेसेजेस आपल्याला येत आहेत की आता एका विशिष्ट समूहाकडनं खरेदीच करायची नाही, आता कॅबवाल्यांचं नावच चेक करून घ्यायचं वगैरे, याच्यात हे जे अतिरेक्यांना अपेक्षित आहे ना, तेच आपण याच्यातनं करू पाहतो. प्रत्यक्षपणानं अतिरेक्यांचे जे इरादे आहेत तेच आपण करून देतोय. म्हणजे अतिरेकी पण म्हणतात की पर्यटकांनी इकडे येऊ नका, आणि आपले इथले पण लोक तेच म्हणतात की पर्यटकांनी इकडं जाऊ नका. जे त्यांना हवंय तेच आपण आपल्या पद्धतीने करतोय. तर काश्मीरमध्ये आता खूप चांगलं वातावरण आहे. खूप याचा योग्य वापर करून घेण्यासाठी उर्वरित भारत जो आहे त्याने पूर्ण 100% विश्वासाने काश्मीरच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. काश्मीरचा मुद्दा असा आहे की उनका जो काम है वो अहले सियासत जाने, हमारा पैगाम इंसानियत है जो मोहब्बत जाने. वाह, कश्मीर की वादियाँ भारत की शान है और लाल रंग कश्मीर की पहचान है, लेकिन वो लाल रंग होना चाहिए केसर का, सेब का, उसके बाद पश्मीना शॉल का, बसोहली पेंटिंग्स का, रतन जोत का, किसी के खून का नहीं. और ये कश्मीर भारत की भूमि है और हर कौम के नुमाइंदों को वहाँ पे बेखौफ होकर आज़ाद घूमने की आज़ादी है. और इसके लिए कश्मीरियत बरकरार रहना बहुत ज़्यादा ज़रूरी है. आणि त्यासाठी गरजेची आहे शांतता, बंधुता, मित्रता, द्वेष आणि तिरस्काराची सरहद ओलांडून ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मित्रता वाढवण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय. तुमचा जो हेतू आहे तो यशस्वी होवो अशी इच्छा व्यक्त करते. आणि आज कट्ट्यावर इथेच थांबूया. तुम्ही सगळे आलात, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून आभार. आणि यासोबतच क्विक आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.